हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 3-4 दिवसाच्या नंतर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. शेड्यूल थोडंसं बिझी होतं, तर त्यामुळे व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर करता आले नाही. तर बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो किंवा ऐकलंसुद्धा असेल तुम्ही की काही अशा गोष्टी असतात ज्या वेळेच्या आधी आपल्याला कधीच मिळत नाही. तर तशाच बघा, काही आपल्या इच्छा असतात, काही आपली आवड असते. तर ती जी आवड आहे किंवा त्या ज्या इच्छा आहेत तर त्या बऱ्याच दिवसपर्यंत आपल्या मनामध्ये लपलेल्या असतात आणि खूप एफर्ट्स लावल्याच्या नंतर किंवा खूप प्रयत्नाच्या नंतर त्या ज्या इच्छा आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पूर्णत्वास जातात. तर माझीसुद्धा बघा, घराच्या बाबतीत ना एक खूप अशी इच्छा होती. घर तर तसं झालेलं, हे जे घर आहे तर ते माझंच आहे. पण तरीसुद्धा बघा, घरामध्ये ना घर घेतल्याच्या नंतर किती चेंजेस आपल्याला करावे लागतात आणि ते जे घर आहे तेव्हा कुठे मग आपल्या मनासारखं होतं. तर तशीच बऱ्याच दिवसाची या घरामध्ये ना एक चेंजेस मला करायचा होता आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि गरजसुद्धा होती. तर तीच बघा, आज माझी जी इच्छा आहे तर ती पूर्ण होणार आहे. तर सुरुवात जी आहे व्हिडिओची तर ती छान मस्त अशा या हिरव्यागार झाडांपासून झालेली आहे. आणि ही जी बाल्कनी आहे तर यामध्येच थोडासा चेंजेस मला करायचा आहे आणि मेकओव्हर करायचा आहे. तर काय चेंजेस करणार आहे तर ते समोर तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणारच. सकाळचे थोडेसे ना माझे हे कामं आहेत तर ते मी करून घेते. रात्रीच्या वेळेला ना मेहंदी जी आहे तर ती मी भिजत घातलेली होती. केसांना ना मी मेहंदीच लावते, कलर वगैरे काही लावत नाही. तर ती रात्रीच्याच वेळेला भिजत घातली होती आणि जी हर्बल मेहंदी असते, हिना मेहंदी, तर तीच मी लावते आणि अगदी साध्या पाण्यामध्येच त्याला भिजवते. कधी 1-2 महिन्यातून एखाद वेळा चहापत्तीचं पाणी किंवा कॉफीचं पाणी असं घालते. नाहीतर मोस्ट ऑफ द टाईम जी मेहंदी आहे तर ती मी ना साध्याच पाण्यामध्ये भिजवून घेते. आणि मेहंदी भिजवते वेळी ना लोह्याची जी कढई असते, जी लोखंडी कढई असते, तर त्यामध्ये भिजवायची. तर त्याच्याने ना रंग खूप छान येतो मेहंदीला. तर बऱ्याच ताईंना बघा, स्वतःच्या हाताने ना मेहंदी लावता येत नाही. तर अशा प्रकारे ना मधातून डोक्याचा मधातला जो बेस आहे तर तिथून मेहंदी लावायला सुरुवात करायची. अगदी व्यवस्थितपणे मेहंदी छान केसांना लागते. आणि अनफॉर्च्युनेटली माझे जे ग्लव्ज आहेत मेहंदी लावायचे तर ते फाटलेले आणि माझ्या काही लक्षात राहिलं नाही. तर त्यामुळे ना हातानेच मी मेहंदी लावून घेतली आणि हातांची अवस्था तुम्ही बघू शकत असाल. तर सकाळी ना आधी केसांना मेहंदी लावून घेतली. सकाळी बाहेरचं जे काही झाडणं करणं वगैरे आहे ते करून घेते आणि त्यानंतर मग मेहंदी लावते. बाकीचे आपले जे कामं आहेत घरातले ते करेपर्यंत जी मेहंदी आहे केसांची तर ती छान सुकून जाते आणि मग एक्स्ट्राचा वेळ आपल्याला द्यावा लागत नाही. नाहीतर बघा, केसांना मेहंदी लागलेली असेल ना तर इतकं बोर होतं की काय करावं आणि काय नाही. आणि मला तरी असं वाटतं ना की केव्हा ते जी मेहंदी आहे तर ती मी धुवून स्वच्छ करते. पण केसना खूप असे वाईट व्हायला लागले, त्यामुळे मग मेहंदी लावल्याशिवाय पर्याय नसतो. तर म्हणून मग ती लावावी लागते. तर असो, मागच्या वर्षीच्या ना या शेवया आहेत तर त्यांना मी लहान डब्यामध्ये काढून ठेवल्या, कारण आता जवळच 8-10 दिवसातच नवीन जे वाळवणीचं सामान आहे तर ते बनवायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे मग जे काही जुनं सामान आहे तर ते लवकरात लवकर संपवण्याचा किंवा ते लहान डब्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं जे काम आहे ते माझं चालू आहे. आणि सोबतच मुलांच्या शाळेचे शूज आणि थोडे काही कपडे माझे ना धुवायचे राहिलेले होते, मी सोक करून ठेवलेलं होतं त्यांना. तर मागे बाल्कनीमध्ये ना ते सुद्धा स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग इथे मी नाश्ता बनवायला घेतला. आज मुलं आणि हे सगळे जण घरी आहेत तर म्हटलं चला मस्त ना छान असा नाश्ता बनवून घेऊयात. तर आज नाश्त्यामध्ये शेवयांचा जो उपमा असतो तर तो मी बनवणार आहे. या ज्या शेवया आहेत तर त्या मागच्या वर्षीच्या आहे आणि बघा, ज्या शेवया वगैरे आहेत ना तर त्या पूर्ण अशा वर्षभराच्याच मी बनवून ठेवते. वर्षभर दुकानातून आणासुद्धा लागत नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वर्षभर पूर्ण आपल्याला चालतात. तर याच्याने बघा, आलूचे चिप्स, पापड, शेवया जेही वाळवणीचं माझं सामान आहे तर ते वर्षभराचंच मी बनवून ठेवते. आणि आता या 8-10 दिवसाच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात मी करणार आहे. बाजूला बघा थोडं ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा जो आवाज आहे तर ती खरखर होत आहे, तर प्लीज थोडंसं समजून घ्याल.
तर अशा प्रकारे शेवया ज्या आहेत ना तर त्या आधी ना भाजून घेतल्या, म्हणजे या ज्या शेवया आहेत तर त्या छान अशा ना मोकळ्या आणि मऊसूद होतात. तर त्यानंतर मग त्यांना फोडणी करून घेतली आणि फोडणीमध्ये पाणी ओतलं आणि त्यानंतर मग पाणी उकळलं की शेवया घातल्या. अशा प्रकारे बघा, जेव्हा आपण हिरवी भाजी किंवा सांबार वगैरे ना पेपरमध्ये रॅप करून ठेवतो ना, तर ती जी सांबार आहे किंवा हिरवं जे भाजीचं आहे तर ते 8 दिवसपर्यंत हिरवंगार राहतं. त्यानंतर मग खराब व्हायला लागतं, पण 8-10 दिवस ना छान असं हिरवंगार राहतं. तर मस्त छान अशा शेवया बनवून तयार झालेल्या आहेत आणि सोबतच कांदे मिरची पुन्हा तुम्हाला कट केलेले दिसत असतील. तर लगेच मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि नाश्ता करणारे सध्या काही प्रेझेंट होते नाही. म्हणजे मुलांची अंघोळ झाली तर ते बसले आहेत पूजा करायला. आज त्यांची सुट्टी होती तर मी त्यांना पूजा करायला लावली आणि यांना ना थोडंसं बाहेर काम होतं तर ते बाहेर गेलेले. तर म्हणून मग म्हटलं की एकत्र सगळेजण नाश्ता करून घेऊयात. आधी ना माझा जो स्वयंपाक आहे तर तो बनवून घेते, कारण आज ना पुन्हा थोडंसं रिनोव्हेशनचं काम मी काढलेलं आहे, बाल्कनी मेकओव्हरचं काम काढलेलं आहे. तर काम करण्यासाठी ना काही व्यक्ती येणार आहेत, तर त्यांच्या यायच्या आधी माझी अशी इच्छा होती की माझा स्वयंपाक आणि जी किचन आहे तर त्यातलं पूर्ण काम आटोपून घ्यायचं. कारण किचनची बाल्कनी आणि मागची जी बाल्कनी आहे, म्हणजे बेडरूमच्या बाजूला जी बाल्कनी आहे, तर तिथेच थोडासा मेकओव्हर करायचा होता. तर त्याआधी म्हटलं जेही आपलं घरातलं काम आहे तर ते सगळं आटोपून घेते, कारण मग ना इकडे तिकडे त्यांचं ना येणं जाणं चालू असतं आणि मग आपल्याला काही काम करायला जमत नाही. तर म्हणून मग ना इथे स्वयंपाकसुद्धा मी बनवायला घेतला आणि सोबतच बाल्कनीसुद्धा खाली करायला घेतली. तर किट्टूबाईने खूप मदत केली झाडांची रेवठेव करण्यासाठी, कारण इथे झाडं ना इतके सगळे झाडं आहेत. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी बाल्कनी शेअर करत असते आणि तुम्ही बघत असाल की तिथे ना खूप सारे झाडं होते. तर ते खालचे आणि रेलिंगवरचे जे सगळे झाडं होते तर ते बाहेर नेऊन ठेवले आणि सगळी जी बाल्कनी आहे ती खाली करून घेतली आणि फक्त खिडकीमधले जे झाडं आहेत तर ते राहू दिले आणि सगळे जे झाडं आहेत तर ते इथे बाहेर या ज्या पायऱ्या आहेत तर तिथे आणून ठेवल्या, कारण दुसरीकडे ना कुठे ठेवायला जागा नाही आणि वर टेरेसवर ठेवायचं म्हटलं की ऊन ना खूप असते आणि हे जे झाडं आहेत तर ते ना बऱ्या प्रमाणामध्ये इंडोअर झाडं आहेत, तर डायरेक्टली ऊन त्यांना काही सहन होत नाही आणि ते सगळे जे झाडं आहेत तर ते कोमे जायला लागतात. तर म्हणून मग ते जे सगळे झाडं होते तर ते पायऱ्यांवर नेऊन ठेवले आणि ही जी बाल्कनी आहे तर ती थोडीशी धुवून घेतली. नाहीही म्हटलं तरी ना खूप अशी माती त्यावर बसते आणि बाल्कनी घाण होते. तर चला, शेवटीला ना बाल्कनीचं काम करणारे आणि त्यासाठी जे सामान लागणार होतं तर ते घेऊन आलेले आणि भाजीसुद्धा आपली मस्त छान अशी तरीदार भाजी बनवून तयार झालेली आहे. मी सुद्धा माझे केस धुवून घेतले, कारण ऑलरेडी 3-4 तास झालेले होते मेहंदी लावून. तर चला, बाल्कनीचं जे काम आहे तर ते सुरू झालेलं. एकंदरीत सांगायचं झालं तर बघा, इथे बाहेर ना मला ना ग्रिल काढून घ्यायची होती आणि खूप दिवसाची, या घरामध्ये आल्यालाच मला 4 वर्ष झाले आणि स्टार्टिंगला तर माझ्याच्याने पॉसिबल नव्हतं ते, पण बऱ्याच दिवसाचे बघा, हे जे वेल्डिंग वर्क करणारे असतात ना त्यांना आम्ही शोधत होतो आणि असं लहान सहान काम करायच्या म्हणजे काम करण्यासाठी बघा, जे व्यक्ती आहेत ना तर ते सुद्धा मिळत नाही. तर बऱ्याच दिवसाचं ना आमचं शोधणं चालू होतं, पण ते काही मिळत नव्हते. फायनली एक दादा मिळाले आणि ते म्हणाले की ठीक आहे, हे बाल्कनीच्या बाहेर जे ही ग्रिल वगैरे काढतात तर ते मी काढून देणार म्हणून. तर तेच त्यांचं काम चालू झालेलं. 1-1.5 तासाच्या नंतर त्यांच्यासाठी मी ना इथे सरबत पाणी बनवून घेतला आणि त्यानंतर मग त्यांच्या जेवणाच्या नंतर चहासुद्धा त्यांना बनवून दिलेला. तर इथे त्यांचं जे काम आहे ते चालू आहे आणि बघा, उन्हाताणामध्ये आणि सगळं असं वेल्डिंगचं काम असतं, तर त्यामुळे म्हटलं की आधी थोडंसं ना यांना सरबत वगैरे बनवून देते, कारण नाहीही म्हटलं तरी ऊन खूप तीव्र होत चाललं आहे आणि त्यांचं जे काम आहे तर ते म्हणजे आपल्याला दिसते की कंटिन्युअसली असं ना वेल्डिंगचं काम असतं आणि उन्हामध्ये काम असतं. तर त्यामुळे म्हणजे बघा, थोडीशी त्यांची ना सेवाचाकरीसुद्धा आपल्याला करावी लागते आणि आपलं कर्तव्यसुद्धा आहे माणुसकीच्या नात्याने. तर इथे त्यांचं जे काम आहे तर ते म्हणजे करणं चालू आहे. तर खालचा जो बेस आहे तर तो त्यांनी बनवून घेतला, म्हणजे स्टेप बाय स्टेप हे जे काम आहे तर ते त्यांनी करायला घेतलेलं. जो बेस आहे खालचा तर तो त्यांनी तिथूनच, म्हणजे त्यांची जी वेल्डिंग वर्कची जी शॉप आहे तर तिथून त्यांनी बनवून आणलेला आणि बाकीचं जे मग जॉईंट वगैरे करण्याचं काम होतं किंवा वरची जी शेड होती तर ते सगळं ते इथे करणार होते. कारण आमच्या खालच्या फ्लॅट्समध्ये ना ऑलरेडी 2 फ्लॅटमध्ये ना अशा प्रकारच्या ग्रिल
काढलेल्या आहेत तर डायरेक्ट तो जो साचा आहे तर तो वर त्यांना ओढता येत नव्हता. तर म्हणून त्यांनी ना अशा प्रकारे ना स्टेप बाय स्टेप कटिंग करू इथे जे काम आहे तर ते करायला घेतलं. तिकडची जी बाल्कनी आहे तर त्यातलं ना म्हणजे अर्धं काम झालेलं आणि अर्धं राहिलेलं. म्हणजे तिकडच्या बाल्कनीमध्ये जो मेन बेस होता तर तो बसवून झालेला आणि आता काही पार्टेशन्स राहिलेले आहेत आणि वर शेड वगैरे टाकायचा राहिलेला आहे. तर त्यानंतर इकडची म्हणजे किचनची बाल्कनी आहे ही आणि किचनच्या बाल्कनीमध्ये इथे त्यांनी जो बेस आहे आणि समोरचा जो स्ट्रक्चर होता तर तो फिट करायला घेतला. कदाचित जे शेड वगैरे आहेत किंवा जे पार्टिशन आहेत तर ते एकाच दिवशी करणार आहेत, म्हणजे नंतर करणार आहेत. तर बघू आता आज त्यांचं काम म्हणजे कुठपर्यंत जातं आहे. एका दिवशी होणं तर शक्य दिसत नाही, कारण ऑलरेडी आज त्यांना ना सामान लोडिंग करायला आणि त्यानंतर सगळ्या सामानांचं वजन वगैरे करायचं होतं. तर या सगळ्या गोष्टीमध्येच त्यांना खूप वेळ झालेला. तर त्यामुळे आज काही हे जे काम आहे तर ते पूर्ण झालेलं नाही. फक्त अशा प्रकारे जो स्ट्रक्चर आहे तर तो बनवून तयार केलेला आणि जो बेस आहे तर तो बनवून तयार केलेला. तर अशा प्रकारे बघा दोन्ही ज्या बाल्कन्या आहेत तर त्यामध्ये थोडंसं रिनोव्हेशनचं म्हणजेच थोडेसे चेंजेस मी करून घेतले आणि अशा प्रकारे ना बाजूला ही ग्रिल काढून घेतली. इथे जी रेलिंग होती म्हणजे इथे जी रेलिंग ऑलरेडी लागलेली होती तर किचनची रेलिंग ना मी कट करून घेतली, म्हणजे तेवढंच आपल्याला काम करायला सोपं जातं. आणि बेडरूमची जी बाल्कनी आहे तर त्याची मेन रेलिंग काढलेली नाही, फक्त या समोरच्या बाजूची म्हणजे ही छोटी बाजू होती तर इथली रेलिंग मी काढून घेतली. तर अशा प्रकारे बघा आजचं जे काम आहे तर ते इथपर्यंत आलेलं. पूर्ण जी बाल्कनी आहे म्हणजे पूर्ण काम झाल्याच्या नंतर जी बाल्कनी आहे तर ती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. बाय. हर हर महादेव.